जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो. आपण बऱ्याच दिवसानंतर, जवळजवळ मला वाटतं महिना दीड महिन्यानंतर भेटतो आहे. आज भेटण्याचं कारण ते म्हणजे लोकसभाच्या इलेक्शनामध्ये तापी बुराई जलसंघर्ष समितीचा काय रोल आहे, तापी बुराई जलसंघर्ष समिती ही कोणाला मदत करणार. तापी बुराई जलसंघर्ष समिती म्हणजे काय, तर ही एक शेतकऱ्यांची संघटना आहे आणि ही शेतकऱ्याची संघटना कोणाला मदत करणार या बाबतीत बऱ्याचशा लोकांना प्रश्न आहे. मी माझे जे सर्व सहकारी आहेत यांच्याशी विचारविमर्श करून आपल्या पुढे काहीतरी दोन शब्द मांडणार आहे. आपले सहकारी भास्कर आबा शनी मांडळजे, प्रफुल्ल भाऊ पाटील, योगेश दादा, रणवीर पाटील, चंद्रकांत पाटील आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना, अशा सहकाऱ्यांशी मी चर्चा करत असताना काल सर्वानुमते आपण कोणाला मदत करायची, तर ज्याने आपल्याला मदत केली आहे अशा नेत्यालाच आपण मदत करायची असं आपण ठरवलेलं आहे. मग आपल्याला मदत कोणी केली, तर मित्रांनो या प्रकल्पाच्या सुरुवातीपासून जर आपण विचार केला, 1999 पासून हा प्रकल्प चालू झाला आणि तेव्हा 110 कोटीचा हा प्रकल्प जवळजवळ 2014 पर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकाराची निधी प्राप्त झाली नाही. तर 2014-15 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 110 कोटी रुपये देऊन आपल्याला ह्या प्रकल्पाची सुरुवात केली. त्यावेळेस आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे प्रिय पालकमंत्री जयकुमार भाऊ होते आणि यांच्या प्रयत्नाने आपल्याला 110 कोटी मिळून आपल्याला त्या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि आज कुठपर्यंत जे काम झालं आहे ते या महायुतीच्या सरकारामुळेच झालेलं आहे. दुसरी गोष्ट, तर ह्या 5 वर्षामध्ये 110 कोटी रुपये जो निधी आहे तो वापरून जेव्हा ह्या प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आणि निधीची गरज पडली, तर 2019 मध्ये या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी 2019 पासून तर मागच्या 6 महिन्यापर्यंत ही फाईल पडून होती आणि तापी बुराई जलसंघर्ष समितीच्या माध्यमानं, आपल्या सर्वांच्या माध्यमानं हा संघर्ष करून ह्या प्रकल्पाला 800 कोटी रुपये मंजूर करून देणारं जर कोणतं सरकार असेल तर ते म्हणजे एकमेव महायुतीचं सरकार आहे आणि ह्या सरकारामुळेच हा प्रकल्प पूर्ण होईल अशी मला पूर्ण शाश्वती आहे. तो मित्रांनो, काल सुद्धा जर आपण बघितलं, काल 10 तारखेला मोदी साहेब इथे आले होते. त्यावेळेस ह्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सांगितलं की तापी बुराई प्रकल्पासाठी आपण 800 कोटी मंजूर करून दिलेले आहेत आणि लवकरच हे प्रकल्प पूर्ण करू असा संकल्प हा आमचा आहे. तर एकंदरीत सांगायला जर झालं तर ह्या महाविकास याच्या महायुतीचं जे सरकार आहे हे महायुतीचं सरकारच आपल्याला करू शकतं. बघितलं असेल तुम्ही, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब जेव्हा नंदुरबार आले त्यावेळेस देखील त्यांनी सुद्धा याच्यासाठी मदत केली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील याला फायनल टच देऊन आपल्याला 800 कोटीपर्यंत मदत केली. तर सांगायचं जर झालं, विकासाचे कामं हे महायुती सरकारच करू शकतं, BJP सरकारच करू शकतं, इतर सरकारांमध्ये हा दम नाही. मी 2019 पासून तुम्हाला जे उदाहरण दिलं आहे ते उदाहरण तुम्ही विचार करू शकता. त्या फाईलवर अक्षरशः धूळ चढलेली होती आणि ते धूळ झटकण्याचं काम आम्हासारख्या सर्व लोकांनी केलं आहे आणि त्याला मंजुरी देण्याचं काम या BJPच्या महायुती सरकारनं केलं आहे. म्हणून आपला सपोर्ट हा खासदार हिनाताई गावितांना प्रचंड मतांनी विजय जर केला तर हा प्रकल्प लवकरात लवकर सेंट्रल वॉटर कमिशनला ताई घेऊन जातील आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या 2 वर्षामध्ये ताई आपल्याला मदत करू शकतील. दुसरी गोष्ट, हा जो मुद्दा आहे हा केवळ
नंदुरबार जिल्ह्यापुरता नाही आहे, हा देशाचा मुद्दा आहे. आणि या देशाच्या मुद्द्यामध्ये या देशासाठी जे झटत आहेत, देशाच्या विकासासाठी जे झटत आहेत ते मोदी, नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला यांचे हात जर बळकट करायचं असेल तर निश्चितच आपल्याला हिनाताईंना निवडून द्यावं लागणार आहे. आणि प्रचंड बहुमताने तुम्हाला सर्व शेतकरी लोकांना मी विनंती करतो, तापी बुराई जलसंघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमाने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रचंड मतांनी हिनाताईंना मतदान करा. आणि मी का सांगतो की काँग्रेसला का मदत नाही करायची, मेजर 2 माझे प्रॉब्लेम आहेत आणि ते तुमच्या पुढे मी मांडणार आहे. प्रथम, मागच्या काही दिवसापूर्वी तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल. त्या व्हिडिओमध्ये राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात लावण्यासाठी सुद्धा तो कसबस करत होता. आणि तुम्ही बघितलं असेल, त्यांनी मूर्ती समोर न ठेवता मागे द्यायला लावली. अहो, आमचा रयतेचा राजा, जो आमच्या धर्माचं रक्षण करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल, कदाचित आम्ही त्या अशा हरामखोरांना आम्ही मदत करणार नाही, ही तितकीच निश्चित आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या अगोदर, महिन्या अगोदर भारत जोडो यात्रेच्या दरम्यान सोलापूर साईटलाही माझ्या भगवंत पांडुरंगाची मूर्ती भेट देण्यात आली राहुल गांधींना. हा देखील सुद्धा या राहुल गांधींनी लावला नाही. मग अशा जो माझ्या धर्माचं, जो माझ्या राजाचा अपमान करत असेल, अशा हरामखोरांना मतदान करून माझ्या देशाचं आणि माझ्या राज्याचं मला वाटोळं करायचं नाही आहे. आपण जे लोक आहोत ते राजकारणी नाही आहोत, हे मला माहिती आहे. पण देव देश अन धर्मासाठी प्राण घेतले हाती, अशा मातीतले आपण सर्व आहोत. मग अशा मातीतले जर आपण असोल तर माझ्या राजाचा अपमान करणारा, माझ्या देवाचा अपमान करणाऱ्याला मी कदापिही मदत करू शकत नाही, हे निश्चित आहे. मागील 2.5 वर्ष के.सी. पाडवी साहेब या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हा या फाईलकडे त्यांनी सुद्धा ढुंकून बघितलं नाही, साधा विचार सुद्धा तापी बुराईच्या बाबतीत केला नाही. मग यांना मदत करून आपल्याला होणार काय आहे? तर मला एकच म्हणायचं आहे, आपल्या सर्वांना मदत ही हिनाताईंना करायची. देश राष्ट्र हे मजबूत जर राहिलं तर तुम्ही आम्ही भक्कमपणे भाकरी कमवून खाऊ शकतो, हे तेवढंच नक्की आहे. म्हणून या देशाच्या विकासासाठी जर मदत करत येत असेल तर हिनाताईंना आपल्याला मदत करायची आहे. दुसरी गोष्ट, एक मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणाची एक गोष्ट आठवते. जेव्हा मोगलांच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांसोबत गेले लहान असताना, त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी मुजरा केला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा नाही केला, त्यांच्यापुढे शीश नाही नमवलं. आणि तेव्हा शाहू महाराज रागारागानं महाराजांना आई जिजाऊंपुढे घेऊन आले आणि आई जिजाऊंपुढे त्यांची व्यथा मांडली की बघ तुझा हा लाडका, की ह्या मोगल दरबारामध्ये औरंगजेबासमोर याने शीश नाही झुकवलं, याला तू काय शिकवत नाही का? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांना सांगतात, जो राजा नाही देशाचा, जो राधा नाही धर्माचा, तू सांग आई मी शीश तया पुढे झुकवू कैसे? तू सांगशील ना आई तर मी तुझ्या पुढे शीश माझं कापून ठेवीन, असे सांगणारे शिवाजी महाराज. आणि अशा शिवाजी महाराजांचे आपण सुपूत आहोत, अशा शिवाजी महाराजांचे आपण पाईक आहोत. मग जर अशा शिवाजी महाराजांचे आपण पाईक असू तर निश्चितच जे राष्ट्राच्या माझ्या शिवाजी महाराजांचा अपमान करत असतील, माझ्या राष्ट्राचा अपमान करत असतील, ज्यांना पाकिस्तान प्रेम देत असेल, अशा लोकांना आम्ही मदत कदापिही करणार नाही. मी मदत करेल त्या आपल्या विकासासाठी, मी मदत करेल ती माझ्या धर्म, माझ्या राष्ट्रासाठी. आणि माझं तुम्हालाही हात जोडून विनंती आहे की मोदी साहेबांचे जर हात आपल्याला बळकट करायचे असेल, हे राष्ट्र जर बळकट करायचं असेल, हा राष्ट्राला विकासाकडे जर न्यायचं असेल तर ते केवळ आणि केवळ महायुती सरकार करू शकतं. आणि कालच्या प्रतिपादनानुसार आज आपला हा तापी बुराईचा मुद्दा हा नॅशनलाइज टीव्हीवर सुद्धा दाखवण्यात आला. नॅशनलाइज टीव्हीवर स्टेजवर आपल्या तापी बुराईला आज त्यांनी ही शाश्वती दिली आहे. ही छोटा मोठा शब्द नाही आहे. म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका. आणि ह्या वेळेस हिनाताईंना आपण दणदणीत असा विजय करून त्यांना आपण मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी दिल्लीला पाठवू. आणि निश्चित आमची ही जी विनवणी आहे ती आपण सर्वजण स्वीकार करणार आणि केवळ आणि केवळ आपलं मत हे विकासासाठीच देणार, अशी विनंती तापी बुराई जलसंघर्ष समिती अध्यक्षाच्या नात्यानं मी दीपक पाटील आपणाला करतो. माझे सहकारी भास्कर आबा, प्रफुल्ल भाऊ, योगेश भाऊ, चंद्रकांत भाऊ, बलदाने बादवडचे, तसेच इतर सर्व सहकारी, माझे रणवीर पाटील असतील मालपूरचे, आम्ही सर्वजण महायुतीला सपोर्ट करतो आहे. आणि आपण सुद्धा आपल्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा हात जोडून विनंती, त्यांनी सुद्धा आपण महायुतीला आणि कमळाच्या बटनवर
चिन्ह दाबून आपल्या विकासाला मत द्यायचं आहे अशी मी विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.